तुम्ही आता शिवसेनेमध्ये पूर्णपणे नव्यानं रुळलेला आहात. तुमच्यासमोर नवीन पिढी दिसते आत्ता. त्यांना तुम्ही काय सांगाल? निश्चितपणे साहेब, तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आता या तरुण पिढीकडे नेतृत्व दिलं पाहिजे, त्याच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. ज्या पद्धतीने विलास शिंदे असतील, बडगुजर असतील, बाकीचे सगळे पदाधिकारी असतील, मी सगळ्यांना एकच आव्हान करील, संकट येत असतात आणि संकट परतून लावण्याची ताकद फक्त एकाच पक्षात आहे, ते म्हणजे शिवसेना प्रमुखांची. आणि मला असं वाटतं की त्यासाठी तरुणांनी पुढं आलं पाहिजे. आता आम्ही किती दिवस या सगळ्या गोष्टी करणार? मला ज्यावेळेस उद्धव साहेबांनी प्रवेशाच्या तिथं बोलवलं, साहेब मुख्यमंत्री होते, मी, विनायक पांडे, सुनील बागुल, आम्ही सगळे मंडळी गेलो, बडगुजर होते, बाकी सगळे पदाधिकारी होते, विलास होता, साहेब तुम्ही त्या ठिकाणी आले, देसाई साहेब होते. त्यांनी मला विचारलं की वसन, या सगळ्यांना अमक्या अमक्या पदावर काम करायची इच्छा आहे, तुझं काय? त्यावेळेस मी त्यांना एकच सांगितलं, साहेब मी निवडणुका लढणारा कार्यकर्ता आहे, मला पद हा विषय नाही आहे. तुम्ही दिलं पद तर ते बाकीच्या माझ्या सहकार्यांना द्या. आता तरुण सहकारी आले पाहिजे. आणि त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मला 66ची शिवसेना पाहिजे, 66 वर्षाच्या पूर्वीची शिवसेना पाहिजे. आणि त्यांना त्यावेळेस मी शब्द दिला की निश्चितपणे साहेब, ही तुम्ही ज्यांच्यावर जबाबदारी टाकाल त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. आणि म्हणून विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा मला अनेक पक्षाकडून तिकीटं मिळत होती. ही पक्षप्रमुखांनाही माहिती आहे, राऊत साहेबांनाही माहिती आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती मतं जे मला 92,000 मतं मिळाली ते शिवसेनेमुळे, शिवसेना पक्षामुळे मिळाले, वसंतगीतेमुळे नाही मिळाले. हे लक्षात ठेवून वसंतगीतेने पुढची वाटचाल केली पाहिजे. हे जे 92,000 मतं आहे हे वसंतगीतेचे नाही आहे, हे या 4 अक्षराचे शिवसेनेचे, उद्धव साहेबांचे हे मतं आहे. आणि म्हणून पुढची वाटचाल तरुणांनी कुठंही डगमग न करता पुढं आपल्याला जायचं असेल तर युवा सेना असो, कामगार सेना असो, महिला आघाडी असो, तरुणांनी पुढं आलं पाहिजे. आणि जबाबदारी आपली ही संघटना, हे आपलं कुटुंब, हे महाराष्ट्रातलं आपलं कुटुंब. गैरे नतू खैरे खूप येतील आणि जातील. 25 वर्ष ज्यांच्या